हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 15 खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली काय होतं ना, की आपल्याला नवनवीन डिझाईन बनवायचे असतात किंवा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि कशी द्यावी सुचत नाही. तर आज टोटल मी तुम्हाला टॉपच्या खूप लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या तुम्ही कधीच कुठेच न बघितलेल्या अशा 15 ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर ह्या सगळ्यांचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जी काही डिझाईन आवडत असेल तर त्याचा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहजच बनवू शकतात. सो मग चला वेळ न घालवता महत्त्वाच्या छानशा अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओमध्ये टोटल खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडतील अशा छान छान ब्लाऊज डिझाईन सहज बघायला भेटतील. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात या आहे छान छान ट्रेंडिंग आणि न्यू लुक मधल्या मस्त अशा ब्लाऊज डिझाईन्स. तर या टोटल 15 डिझाईन्स आहे, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे, मिक्सअप टाईपच्या आहे. आणि यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल की कुठल्या साडीवर किंवा कशा ब्लाऊजनुसार कशी डिझाईन बनवावी, ट्रेंडिंग नवीन लुक मधली बनवायची असेल तर कशी बनवू शकते. सो चला मग आता वन बाय वन मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या डिझाईन शेअर करते. सो ही आहे पहिली छान अशी वेगळ्या पद्धतीची बोटनेक ब्लाऊज डिझाईन. खरं तर ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर उठून दिसेल. आणि सध्या ना अशा पैठणी ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे व अशा वेळेस तुम्हाला खरंच समजतच नाहीये की डिझाईन कशी बनवावी. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. यामुळे खरंच ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे आणि कसं ना छान असा डिझायनर वेगळ्या लुक मधला ब्लाऊज सुद्धा नक्कीच तयार होईल. आणि हा ब्लाऊज असा आहे की तो इझिली कुठल्याही पैठणी किंवा काठपदर साडीवर सहजच मॅच होईल. सो मग अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आणि याचाच काय तर पुढे जेवढ्या काही डिझाईन्स दाखवणार आहे तर या सगळ्या डिझाईनचा कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर या 15 डिझाईन्सपैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहजच बनवू शकता. ठीक आहे, त्यानंतर ही सुद्धा पुढची छान ट्रेंडिंग बोटनेक मधली नवीनच युनिक अशी ब्लाऊज डिझाईन आहे. मला असं वाटतं अशी डिझाईन तुम्ही अजून तरी बघितलेली नसेलच, सो बनवायचा प्रश्नच नाहीये. तर मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच यामुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच नवीन डिझाईनच्या आयडिया तुम्ही देऊ शकतात. आणि खरं तर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे की तुम्हाला आपला व्हिडिओ बघून सहजच जमेल. फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट आलेले आहेत. तर प्रत्येक डिझाईनच्या कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा फक्त तुम्ही ब्लाऊज म्हणजे टेलरिंग काम करता यांच्यासाठीच महत्त्वाचा आहे असं नाही. तर तुम्ही कुणीही रॅन्डमली जर तुम्हाला तुमच्या साडीवर ब्लाऊज वगैरे स्टिच करून घ्यायचा असेल, कसा स्टिच करावा, साडीनुसार कशी डिझाईन बनवायची किंवा पॅटर्न कसं बनवावं किंवा कशा पद्धतीची डिझाईन साडीवर मॅच होईल तर याची आयडिया सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि या डिझाईन्सपैकी जी डिझाईन आवडत असेल तर ती तुम्ही तुमच्या टेलरला दाखवून नक्कीच स्टिच करून घेऊ शकतात. सो ही सुद्धा खूप सुंदर काठाची पॅचवर्क डिझाईन आहे. कारण बऱ्याचदा ना काठपदर साडीवर किंवा पैठणी साडीवर सुद्धा काठाची कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकतात. कारण की कसं ना पैठणी साडीवर त्याच बोरिंग डिझाईन बनवून बघून बघून कंटाळा आला असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. त्यानंतर ही आहे पुढची छान अशी ब्रॉकेट ब्लाऊजवरची डिझाईन. ब्रॉकेट ब्लाऊज पीसवर सुद्धा कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि भरपूर साऱ्या डिझाईन्स बोटनेकच्या सुद्धा आहे. कारण कसं ना बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बोटनेक ब्लाऊजमध्ये सुद्धा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक डिझाईन हवी असतं, थोडा वेगळा शेप हवा असतो. तर अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकता. याला छान अशी मोती लेस लावलेली आहे, ती सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित. सो व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की सिंगल फूट यूज करून कशी लेस लावली गेली पाहिजे. त्यानंतर ही सुद्धा मस्त अशी पॅचवर्क डिझाईन आहे, ती सुद्धा व्ही गळ्यावर. ऍक्च्युली व्ही गळ्यावर सुद्धा डिझाईन खूप सुंदर दिसते.
तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. खरं तर ना लेस पासून हे पॅचेस बनवलेले आहेत, तर ते कसे बनवायचे तर ते मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कारण की लेस ना अगदी कमी होती, बाहीला लावल्यानंतर खूप कमी लेस होती, तर कमी लेस पासून खूप सुंदर वेगळ्या लुकमधली आपण ही डिझाईन बनवलेली आहे. त्यानंतर ही सुद्धा थोडी वेगळी युनिक वेगळ्या शेपमध्ये ब्लाऊज डिझाईन आहे. सो ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. खरं तर याचा ब्लाऊज पीस पण मस्त आहे, लेसही छान आहे. लेसमुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेला आहे. सो अशा वेगळ्या शेपमधली ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि ब्रॉकेट टाईप जर ब्लाऊज असेल ना, खरं तर असे ब्लाऊज ना कुठल्याही साडीवर इझिली मॅच होतात. कॉन्ट्रास्ट म्हणून पण यूज करू शकता किंवा सेम कलरचं मॅचिंग म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. मग अशा वेळेस ना आपल्याला डिझाईन सुद्धा अशी हवी असते की ती कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल. सो म्हणून मग तुम्ही अशी डिझाईन नक्कीच ट्राय करून बघू शकतात. नक्कीच अशा डिझाईनचा ब्लाऊज कुठल्याही साडीवर सहजच मॅच होईल. ठीक आहे. त्यानंतर आपली पुढची जी काही डिझाईन आहे तर ती आहे पैठणी साडीची छान अशी काठा बसून बनवलेली बोटनेक ब्लाऊज डिझाईन. खरं तर ना काठ जर असेल साडीला आणि पैठणी काठपदर साडी असेल तर बोटनेक मध्ये कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. सो अशा पद्धतीचा काठाचा वापर करून तुम्ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. मध्ये मी छान असं छोटंसं लटकन लावलेलं आहे. खरं तर हे रेडीमेड आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिक पासून सुद्धा मस्त असं एखादं लटकन तयार करून इथे लावू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ही जी काही पुढची डिझाईन आहे तर ही आहे पंचकोनी गळ्यावर. खरं तर पंचकोनी गळ्यावरची डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. याचे लटकन सुद्धा मस्त असे वेगळे बनवले आहे. आणि खरं तर याला जी काही लेस आपण लावलेली आहे ते ही कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजेच साडीला मॅचिंग. सो साडी याची अशीच थोडीशी पिंकिश कलरची आहे. सो म्हणूनच आपण पिंक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची मस्त अशी ट्रेंडिंग समोसा लेस इथे लावलेली आहे. मधल्या पॅचला छान असे मणी लावलेले आहे आणि खरं तर त्या मण्यांमुळे ना आपली ही डिझाईन अजूनच सुंदर असं उठून दिसते. कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप महत्वाचं असतं. जर का कलर कॉम्बिनेशन मॅच झालं नाही तर डिझाईनला अजिबातच लुक येत नाही. सो त्यानंतर ही सुद्धा मस्त अशी आपण काठापासून डिझाईन बनवलेली आहे. सो ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. छान असे पॅचेस आहे. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग मी शेअर केलेली आहे. या डिझाईनमुळे साडी ब्लाऊज नक्कीच छान दिसेल. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही सुद्धा मस्त अशी काठाची पैठणी ब्लाऊज डिझाईन आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे काठाची डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर ह्या व्हिडिओमध्ये बरेचसे काठाचे सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनच्या आयडिया आहेत, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या लुकमधली डिझाईन नक्कीच बनवता येईल. आणि ही सुद्धा मस्त अशी डिझाईन आहे. सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. या डिझाईनमुळे सुद्धा आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरंच खूप मस्त असं लुक येईल. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो याची सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने, थोडासा कटवर्क करताना टाइम लागतो पण लुक मस्त येतं. सो त्यामुळे अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. सो त्यानंतर ही आहे छान अशी नवीन लुक मधली फॅन्सी व्ही गळ्यावरची डिझाईन. बऱ्याचदा आपल्याला ना फॅन्सी डिझाईन कशी बनवावी, कारण पार्टीवेअर साडी असते किंवा कधी कधी आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज स्टिच करायचा असतो वन साइड पदर घेण्यासाठी. मग अशा वेळेस सुद्धा कशी फॅन्सी लुक मधली डिझाईन बनवावी सुचत नाही, तर व्ही गळ्यावरची अगदी छोटासा काठ वापरून ही डिझाईन तुम्ही नक्की तयार करू शकतात. याला जी काही लेस लावलेली आहे ना, तर ही सुद्धा मस्त अशी टिकली वर्क आहे. आणि खरं तर त्या लेसमुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच सुंदर उठून दिसते. सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. ही सुद्धा खरं तर बोटनेक मध्येच आहे. मस्त असा शेप वगैरे आहे. लुक थोडा वेगळा आहे. खरं तर हा ब्लाऊज पीस सुद्धा थोडासा वेगळा आहे. असा फिरता कलर म्हटला ना तरी सुद्धा चालेल. आणि हा कलर असा आहे की भरपूर साऱ्या साड्यांवर हा इझिली मॅचिंग होऊ शकतो. सो त्यामुळे मग आपण इथे फक्त गोल्डन कलरचीच लेस यूज केलेली आहे. खूप असा कलरफुल लेस यूज केलेली नाहीये. आणि या डिझाईनमुळे सुद्धा साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. बोटनेकमध्ये अशी नवीन पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. आणि हे नॉट लावल्याचा फायदा हा असतो की हे नॉट आपल्याला टाईट लूज करता येतात. त्यामुळे ब्लाऊज थोडा जरी लूज किंवा टाईट वाटला तर तो आपल्याला नक्कीच ऍडजस्ट करता येईल. त्यानंतर ही आहे आपली पुढची छान अशी बोटनेक मध्ये काठाची किंवा पैठणी साडीवरची ब्लाऊज डिझाईन म्हटलं तरी चालेल. काठ वापरून बोटनेक मध्ये कशी डिझाईन बनवावी हे बऱ्याचदा सुचत नसतं, पण छान फेस्टिवल स्पेशल डिझाईन बनवायची असते. एखाद्या फंक्शनला पण ती साडी छान दिसावी अशा पद्धतीचा लुक हवा असतो. सो मग अशी छानशी काठाची डिझाईन बोटनेक मध्ये तुम्ही नक्कीच बनवू शकतात. याला हँगिंगची लेस लावलेली आहे.
त्यामुळे खरं तर आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. सो याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तुम्हाला तो व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवता येईल. सो नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितली आहे, कारण दिसायला डिझाईन अवघड दिसते पण एवढी अवघड ती नाहीये. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. सुंदर कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, ग्रीन आणि मस्त असा राणी कलर आहे आणि मोठे मोठे मणी लावलेले आहे मधल्या पॅचला. ही सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे. मस्त असं डिझायनर लेस यूज केलेली आहे, जेणेकरून आपला ही जी काही डिझाईन आहे ही अजूनच छान अशी उठून दिसावी म्हणून पानगळ्यावर डिझाईन बनवली. खरं तर पानगळ्यावर सुद्धा आपल्याला ना वेगळी डिझाईन बनवायची असते, कुठली बनवावी सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. या डिझाईनमुळे सुद्धा साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल, कारण कलर कॉम्बिनेशनच इतकं सुंदर आहे, लुकही थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. सो ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. त्यानंतर आपली पुढची डिझाईन आहे बघा, मस्त अशी काठापासून बनवलेली, खाली मस्त हँगिंग्स लावले, पानगळा विथ थोडंसं असं फॅन्सी लुक ला टच होईल अशी आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तुमच्याकडे सुद्धा जर अगदी छोटासा काठ असेल आणि पानगळ्यावर डिझाईन बनवायची असेल आणि थोडंसं फॅन्सी लुक जर हवं असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. अगदी कमीत कमी टाइम मध्ये तयार होती, झटपट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकतात. सो याची सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या खूप काही टिप्स सांगितल्या. सो मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि कस्टमरला सुद्धा पानगळ्यावरची नवीन डिझाईनची आयडिया हवी असते किंवा फॅन्सी डिझाईनची, तर ही डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्यानंतर ही आहे मस्त गोल आणि पानगळ्याचं एकत्र कॉम्बिनेशन आहे बघा. खरं तर ना लेसमुळे खूप सुंदर लुक आलेला आहे. मस्त अशी डिझायनर लेस आहे. सो अशी छानशी डिझायनर लेस वापरून तुम्ही सुद्धा झटपट अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. काही कस्टमरला ना खूप अशी डिझाईन नको असते, वेगळ्या गळ्याचा आकार नको असतो, अशा वेळेस गोल गळ्यावर तुम्ही पानगळ्याचा शेप देऊन मस्त अशी ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि ह्या डिझाईनमुळे ब्लाऊज सुद्धा बघा किती मस्त दिसते. खरं तर हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे. सो ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. सो बघा मग फायनली टोटल मी तुमच्यासोबत 15 खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या सगळ्याच डिझाईन्स खरं तर एकाच एक आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. यातली कुठलीही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात. पुन्हा सांगते, या सगळ्या डिझाईनचा कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्ही इझिली स्टिच करू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो मग चला पटापट मला कमेंट करून कळवा की तुम्हाला यामधली कुठली डिझाईन आवडली आणि कोणती डिझाईन तुम्ही स्टिच करणार आहात. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.